उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलेलं आहे। चहापान कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंडेंनी अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। चहापान कार्यक्रमातील हा व्हिडिओ आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की मुंडे त्यांच्या शेजारी, अजित पवारांच्या शेजारी उभेत आणि धनंजय मुंडे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र अजित पवार न बोलताच तिथून निघून गेल्याचं आपल्याला कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। धनंजय मुंडे अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओत दिसतंय, तर अजित पवार न बोलताच पुढे निघून गेल्याचंही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। चहापान कार्यक्रमातील हा व्हिडिओ समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहिलं तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंसोबत बोलण्याचं यावेळी टाळलेलं आहे। निश्चितच रुबीना, खरं तर विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीची ही कॅबिनेट बैठक आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सगळे मंत्री या ठिकाणी एकत्र झालेले होते, परंतु वादग्रस्त मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं आरोप होतात ते कुठेतरी अजित पवारांना या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आणि अजित मात्र त्यांना न बोलता पुढे निघून गेलेत, असं एक प्रकारचं दृश्य या व्हिडिओमध्ये दिसतंय। गेल्या अनेक महिन्यांपासून, साधारणपणे 3 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात मागणी केली जाते आणि कुठेतरी अजित पवारांनी देखील नैतिकतेच्या मुद्द्याची आठवण करून देत धनंजय मुंडेंना राजीनाम्याच्या संदर्भात काही सूचक इशारा दिला होता, परंतु त्यानंतरही धनंजय मुंडे जे आहेत त्यातही मंत्रिपदावर कायम आहे। त्यामुळे कुठेतरी सगळ्या मुद्द्याची किनार या आजचा जो प्रसंग घडलाय त्याला आहे का, आणि मुंडेंच्या राजीनाम्यावरून किंवा मुंडेंच्या एकंदर आरोपांवरून अजितदादा कुठेतरी नाराज आहेत का, हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। त्यामुळे दृश्यात जसं दिसतंय तसं एकंदर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना बोलणं टाळलंय असं सध्या तरी आपण या दृश्यांवरून म्हणू शकतो। त्यामुळे आता मुंडेंच्या बाबत काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच ओम, आपण हा व्हिडिओ पाहिला तर तिथं मागे जर आपण पाहिलं फडणवीस देखील आहेत आणि स्वतः धनंजय मुंडे आज या कार्यक्रमाला गेलेले आहेत, मात्र या ठिकाणी अजित पवारांनी बोलणं टाळलेलं आहे आणि ते पुढे निघून गेलेले आहेत। नेमकं तिथं काय बोलणं सुरू होतं? सर्वसाधारणपणे दरम्यान ज्या चर्चा असतात की कशा प्रकारे कामकाज असावं किंवा एकंदरच सर्वसाधारणपणे ज्या चर्चा मंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमध्ये होतात त्या दृष्टीनं एक अनौपचारिक असतात त्या ठिकाणी होत्या। त्यावेळेला धनंजय मुंडे देखील अजित पवारांच्या मागे उभे होते। तेव्हा ज्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनंजय मुंडेंची अजित पवार यांनी फारसं लक्ष दिलं नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जात कॅबिनेट बैठकीला जाऊयात अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारची एक बोल फडणवीसांशी केली। त्यामुळे या दृश्यांमध्ये जसं दिसतंय तसं कुठेही धनंजय मुंडेंच्या बाबतीत अजित पवारांनी त्यांना किंवा त्यांच्याशी बोलणं त्यांनी या ठिकाणी टाळलंय असं सध्या तरी या व्हिडिओमधून आपण निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।